नमस्कार. कोथिंबिरीपासून तुम्ही अनेक पदार्थ बनवलेले असतील. कोथिंबिरीचा पराठा, पुडाची वडी, कोथिंबिरीची वडी, भजी. आज आपण नेहमीचाच पदार्थ पण थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. वेगळ्या पद्धतीने जर का रोजचा पदार्थ आपण बनवला, तर तोंडाला सुद्धा खूप छान चव येते. तर त्यासाठी इथं मी 1 जोडी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर ही कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून, निथळवून बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर इथं मी तुम्हाला कोथिंबीर किती वाट्या घेतली ते सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला वाटीचं प्रमाण सोपं जाईल. आता इथं मी घेतलेले आहेत 1 वाटी इतके पोहे. आपण रोज कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत. तर आता हे पोहे पहा सादळलेले असतील तर तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. तर आता हे पोहे मी असेच घेणार आहे. तर या वाटीने 5 वाट्या इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही इथं कुठलीही एक छोटी-मोठी वाटी सेट करून घ्या. आता हे पोहे आपल्याला मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. शक्य होईल तितकी याची आपल्याला बारीक पावडर तयार करून या कोथिंबिरीमध्ये घालायचे आहेत. आता आपला पदार्थ छान चविष्ट व्हावा यासाठी यामध्ये घालायचा आहे आपल्याला ओला नारळ. तर इथं मी अर्धी वाटी बारीक किसलेला ओला नारळ घेतलेला आहे. एकदा नक्की घालून पहा, खूप छान चवीला लागतो. आता यानंतर एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी 12 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या व अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. तिखटाचं प्रमाण सुद्धा कमी करू शकता. सुरुवातीला हिरवी मिरची व लसूण वाटून घेतला. नंतर आपल्याला शेंगदाणे मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे आहेत व तयार केलेलं वाटण या कोथिंबिरीमध्ये घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातली. आता इथं घेणार आहोत आपण 2 टेबलस्पून इतके पांढरे तीळ. तर गावरान घ्यायचे आहेत. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा आपल्याला धने जिरे पूड घ्यायची आहे व आता हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता इथं मी घेतलेले आहे पाऊण वाटी इतकं ज्वारीचं पीठ. आता ज्वारीचं पीठ जर का नसेल तर याऐवजी बाजरीचं पीठ घ्या. चवीनुसार मीठ घातलं. आता यामध्ये घालणार आहोत आपण पाऊण वाटी इतकं बेसन पीठ. बेसन पीठ घालायचं नसेल, चालत नसेल तर याऐवजी तुम्ही मुगाची डाळ मिक्सरला बारीक वाटून घातली तरी सुद्धा चालेल. बेसन पीठ घातलं. आता हे आपल्याला सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबिरीमध्ये खूप जास्त ओलावा असतो, त्यामुळे लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. शक्यतो हे मिश्रण आपल्याला मध्यम घट्ट स्वरूपाचं ठेवायचं आहे. तर आता इथे पहा, हे खूप जास्त घट्ट वाटत आहे, म्हणून मी यामध्ये पिठाचं प्रमाण कमी वाटत आहे, म्हणून मी यामध्ये परत अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ वाढवलं. जर का तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल, तर पूर्ण स्किप केलं तरीही चालेल. याऐवजी तुम्ही पूर्णपणे बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. तर 1.5 वाटी बेसन पीठ वापरायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालत मध्यम घट्टसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. ना जास्त खूप सैलसर, ना जास्त खूप जास्त घट्ट. मध्यम घट्ट हे पीठ तुम्हाला ठेवायचं आहे. तर एकूण मला इथं पाऊण वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. तुमची कोथिंबीर किती ओलसर आहे, त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. आता हे पीठ तयार झालं. आपण बनवणार आहोत कोथिंबिरीच्या वड्या. तर त्यासाठी इथं मी वड्याची चाळण घेतलेली आहे. याला व्यवस्थित तेल लावून हा पिठाचा गोळा यामध्ये थापून घ्यायचा आहे. तर हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं. वरून आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत. नसेल आवडत तर स्किप केलं तरीही चालेल. तीळ लावल्यामुळे वड्या छान खमंग होतात व दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर आता हे वड्यांचं मिश्रण आपलं तयार आहे. आता हे आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला एखादं स्टँड ठेवून घ्यायचं आहे व पाणी घालायचं आहे. अंदाजानुसार पाणी घालून आता या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर या वड्या जवळपास मी 15 ते 20 मिनिटांकरिता वाफवून घेतल्या. तुम्हाला थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल याच्या कडा सुटलेल्या आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. गरमागरम वड्या जर का तुम्ही कट केल्या तर त्या व्यवस्थित कट होणार नाही. तर माझं मिश्रण थोडंसं कोमट होतं. तोवरच मी कट करून घेतलं. तुम्ही मात्र पूर्णपणे थंड करून नंतरच कट करून घ्या. आता या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर आता जितक्या लागत आहे तितक्याच तळून घ्यायच्या. राहिलेल्या वड्या तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. 8 दिवस आरामात टिकतात. तर आता इथे पहा, इतक्या जाडीच्या जर का वड्या तुम्हाला बनवायच्या नसतील, तर ताटामध्ये थोडंसं पातळसर हे तुम्ही थापून घेऊ शकता. अ, इतक्या जाड बनवण्याची काहीही गरज नाही. अशा वड्या जाड केल्या तरी सुद्धा छान कुरकुरीतच होतात. फक्त तळण्यासाठी तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं लागतं.
पॅनमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व या वड्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या वड्या मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहे व मीडियम गॅसवरती या वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. जर का तुम्हाला वड्या शॅलो फ्राय करायच्या नसतील तर तळून घ्या. खूप छान कुरकुरीत होतात व एकदा या पद्धतीने तुम्ही वड्या बनवून पहा. तुम्हाला खूप जास्त आवडतील. अगदी वेगळी पद्धत नाही, पण थोडंसं साहित्याचं प्रमाण वेगळं ठेवलेलं आहे. वेगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यामुळे ही वडी खूप छान होते. तर तयार झाल्या आपल्या मस्त कुरकुरीत अशा कोथिंबिरीच्या वड्या. नक्की बनवून पहा. आजची रेसिपी ट्राय करा. आवडल्यास ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपीला एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.